वृद्धेचा गळा आवळून 7.5 तोळ्याचे दागिने लंपास. ओळखीच्या रिक्षा चालकाचे कृत्य. आरोपी 3 ते 4 तासाच्या आत गजाआड. छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्वासाला तडा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ओळखीच्या रिक्षा चालकाने 64 वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या गळ्यातील 7.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शिवाजीनगर परिसरात घडली असून पुंडलिक नगर पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली आहे. आरोपी आकाश माधव अंबोरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो फिर्यादी सुनंदा अशोक यांना 2018 पासून ओळखीचा होता. पतीच्या निधनानंतर सुनंदाबाई एकट्याच घरात राहत असून आजारपणामुळे दवाखान्यात जाण्यासाठी त्या नेहमी आकाशच्या रिक्षेचा वापर करत होत्या. त्यामुळे त्यांच्यावर त्याचा विश्वास होता. मात्र गेल्या 3 ते 4 दिवसापासून आकाश रोज संध्याकाळी त्यांच्या घरी येत होता. सोमवारी सायंकाळी 7च्या सुमारास तो त्यांच्या घरी आला. पाणी मागितल्यावर सुनंदाबाई किचनमध्ये गेल्या असताना त्याने मागून येत रुमालाने त्यांचा गळा आवळला. श्वास कोंडल्याने त्या बेशुद्ध पडल्या. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर त्यांच्या गळ्यातील 5 तोळ्याची 53 मण्याची रुद्राक्ष माळ आणि 2.5 तोळ्याची 84 मण्याची तुळशी माळ चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ नातेवाईकांना कळवून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव आणि त्यांच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. गुन्हे शाखा जवाहरनगर आणि उस्मानपुरा पोलिसांची पथकेही तपासात सहभागी झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी यावेळी दिली. तांत्रिक तपास करून आरोपीचे लोकेशन कमळापूर फाट्याकडे असल्याचे समोर आले. पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा पाठलाग केला. पोलिसाचे वाहन पाहताच आरोपीने स्पोर्ट्स बाईकवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी घसरल्याने तो पडला. तरीही पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला गजाआड केल्याचे यावेळी पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले. सर, शिवाजीनगर 12वी स्कीम या ठिकाणी माझी वहिनी ज्यांचं नाव सुनंदा अशोक देवरे असून ते 64 वर्षाचे आहेत. त्यांना शारीरिक आजार असून त्या आजारापोटी म्हणजे उदाहरणार्थ त्यांना डायबिटीस आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि पायाचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्या पायांना जखमा वगैरे होत्या. संबंधित व्यक्ती हा आम्हाला ज्या ठिकाणी ते पॅथॉलॉजीकडे जात होते तिथून त्या डॉक्टर साहेबांनी सहानुभूती म्हणून आमच्या बाबतीमध्ये आमच्या वहिनींना त्या रिक्षावाल्याचा नंबर दिला, रिक्षावाल्याशी ओळख करून दिली आणि त्यांना मग त्या सुरुवातीला आम्ही त्यांना घेतलं, पण तो रिक्षावाला चांगला वाटला म्हणून जवळजवळ आम्ही त्यांना फोन करून आमच्या इथे बोलवत होतो आणि त्या व्यक्तीने आम्हाला रिस्पॉन्स दिला येऊन जाऊन. पण नंतर थोडंसं काय झालं किंवा काय नाही या बाबतीत तर त्याच्याबाबतीत आम्ही सांगू शकत नाही. पण परवा दिवशीच्या 9 तारखेच्या घटनेमध्ये 3 दिवस अगोदर तो आमच्या घरी येऊन जेवत होता आणि आमच्या वहिनीला म्हणत होता की आजी तुम्ही जेवण करून घ्या, आजी तुम्ही जेवण करून घ्या. परंतु आजीने त्यांना सांगितलं की बाबा मी माझं गेट बंद केल्याशिवाय मी जेवण करत नाही. मग तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस आला त्या दिवशी आला म्हणजे आजी तुम्ही जेवण करून घ्या. मग आजी तुम्ही काय बनवलं वगैरे. तर आजी म्हणलं की बाबा मी कोथिंबीरच्या वड्या बनवलेल्या आहेत. म्हणजे मग आजी तू खातोस का. मग त्यांनी म्हटलं की बाबा हो. मग त्याने ते खाल्ल्यानंतर त्यांनी पाणी मागितलं आणि पाणी मागितच्या बहाण्याने जेव्हा पाणी आणायला त्यांना गेले आणि किचनमध्ये गेले आणि किचनमध्ये जशी त्यांच्याकडे पाठ झाली तसा त्यांनी आपला खिशातला रुमाल हातात घेऊन तो असा फिरवून दोरीच्या सारखा त्यांनी केला आणि आमच्या वहिनीला त्यांनी गळ्याला त्याचा फास आवळला. जवळजवळ त्या गळ्याला फास आवळल्यानंतर ते मुळातच ते सुरुवातीपासूनच वीक आहेत. त्याच्यामुळे ते लवकरच ते धारातीर्थ पडले. धारातीर्थ पडल्यानंतर ते त्यांची स्वतःची जी शुद्ध आहे ती त्यांची हरवली होती. पण देवकृपेने त्यांना 5 मिनिटात म्हणा किंवा 2 मिनिटात म्हणा त्यांना शुद्धी आली आणि शुद्धी आल्यानंतर ते सरकत येऊन त्यांनी त्यांचा मोबाईल घेतला आणि मला फोन केला. ज्या वेळेला त्यांनी मला फोन केला त्यावेळेला मी त्यांना विचारलं की बाबा वहिनी काय झालं, तब्येत ठीक आहे का. तर वहिनी म्हणल्या माझी तब्येत मला कसं तरी व्हायला लागलंय आणि मला काय झालं मला काही सांगता येईना. असा माणूस येऊन बरं त्याला त्याचं नावही सांगता येईना की इतक्या त्या घाबरलेल्या होत्या. अशा अवस्थेमध्ये मी त्यांच्या जवळ ज्या मॅडम आहेत जोशी मॅडम त्यांना फोन लावला आणि त्यांना फोन लावून त्यांना सांगितलं की आमच्या वहिनीच्या घरी जा आणि कदाचित मला असं वाटतं की शुगर कमी झाली असेल म्हणून थोडी तोंडात साखर वगैरे टाका आणि मग ते थोडेसे क्षण त्यांना त्यांचा धाडस वाढवा. आणि या अशा प्रसंगामध्ये त्या घरी गेल्या. घरी त्यांनी गेल्यानंतर मला पुन्हा त्यांनी रिटर्न कॉल केला आणि रिटर्न कॉल करून त्यांनी मला सांगितलं की दादा तुम्ही तात्काळ घरी या. मग मी तेवढ्या परिस्थितीमध्ये माझे दोस्त मिस्टर जाफर साहेब
त्याच्यानंतर ॲडव्होकेट करंडे साहेब आणि ऋषिकेश हे आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि ते सगळं बघितल्यानंतर तर मग तिथे आम्ही त्यांना मग थोडंसं पाणी वगैरे देऊन त्यांना थोडंसं चांगलं उभं केलं. उभं करून त्यांना थोडासा आराम दिला आणि आराम दिल्यानंतर मग त्यांचं धाडस वाढवलं आणि मग मग त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा जो आपल्याकडे जो आकाश येतो त्यांनी माझा अशा अशा पद्धतीने जे मी सांगितलं याप्रमाणे त्यांनी मला हे केलं. आणि मग त्यानंतर मग मी 112ला फोन केला. 112ला फोन केल्यानंतर मला 7 ते 8 मिनिटांमध्ये त्यांची जी टीम आहे ती टीम मला शोधत माझ्या घरापर्यंत आले. घरापर्यंत आल्यानंतर त्यांनी मला मग मी त्यांना ते आणलं घराजवळ आणि मग घराची ती संपूर्ण जी हे आहे त्यांनी ते संपूर्ण लोकेट केलं. आणि हे सगळं करत असताना जवळजवळ त्यांनी त्यांची जी कार्यशैली आहे त्या कार्यशैलीप्रमाणे त्यांनी लवकरात लवकर म्हणजे मला असं वाटतं की 3 तासाच्या जवळपास त्यांनी त्यांना अटक केली. अटक करून मला रात्री कळालं की बाबा त्याला तो मिळाला. आणि ती जी टीम आहे किंवा टीम लिडर आहेत त्या टीम लिडरनी त्या प्रकरणाचं जे गांभीर्य आहे हे ओळखून इतक्या संवेदनशीलपणाने त्यांनी ते काम केलेलं आहे. याबद्दल संबंधित टीम लिडर, संबंधित पोलीस सब इन्स्पेक्टर मिस्टर भालेराव आणि PI साहेब भंडारे साहेब आणि तसेच त्यांचे जे सोबतचे जे टीम लिडर होते ते यांनी इतक्या तत्परतेने ते संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जे काम याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो. मला योग्य ते मार्गदर्शन दिलं आणि चांगल्या पद्धतीने माझ्या केसला त्यांनी मला न्याय देण्याचा प्रयत्न केला. काय नाव? मी दिलीप दादाभाऊ देवरे. मी त्यांचा लहान धीर आहे संबंधित पीडितांचा. पुंडलिकनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिवाजीनगर 12वी योजना येथे सुनंदा अशोक देवरे नावाचे एक वयस्कर महिला एकटी राहते. त्यांच्याकडे काही कामानिमित्त आकाश माधव नावाचा व्यक्ती त्यांच्याकडे मदत करण्यासाठी कधीमधी येत होता. त्यांनी बऱ्याच वेळेस त्यांना उपचारासाठी वगैरे दवाखान्यात नेलेलं आहे आणि त्याच्याकडे ऑटो रिक्षा होता म्हणून त्यांची ती ओळख झालेली आहे. तर दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 7 ते 7:15च्या दरम्यान तो त्यांच्या घरी गेला आणि नेहमीप्रमाणे त्यांना बोलण्यात गुंतवून पिण्यासाठी पाणी मागितलं आणि ते जेव्हा पाणी आणण्यासाठी गेले स्वयंपाक रूम मध्ये तेव्हा तो पाठीमागून जाऊन हातातील त्याच्या रुमालच्या साह्याने गळा आवळून त्या वृद्ध महिलेच्या जे गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा, जे सोन्याची दागिने होते आणि तुळशीची माळ अशी जे ऐवज होतं त्यांनी ते जबरदस्तीने काढून घेतलं आणि ते जबरी चोरी केलेली आहे. त्याच्यात त्यावेळेस त्या महिलेला गळा आवळल्यामुळे ते चक्कर येऊन पडलेल्या होत्या. त्यामुळे भारतीय न्याय संहिता कलम 311 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याची गांभीर्यता ओळखून आम्ही व पुंडलिकनगर पोलीस स्टेशनचे PSI विनोद भालेराव, तसेच पोलीस हवालदार शिंदे, पोलीस हवालदार डोंगरे, पोलीस शिपाई अजय कांबळे, पोलीस शिपाई अंकुश वाघ, तसेच PC गवळी आणि PC प्रल्हाद असे आम्ही एकदम तात्काळ त्या तांत्रिक माहितीच्या आधारावर त्याचा शोध घेतला आणि तेव्हा आम्हाला माहिती मिळाली की तो वाळूच्या हद्दीत फरार झालेला होता. त्यावरून आम्ही तात्काळ तिकडे रवाना झालो आणि तिथे त्याचं आम्ही लोकेट करून तांत्रिक माहितीच्या आधारे लोकेट करून त्याला जेव्हा पकडण्याचा प्रयत्न केला तो वाहनावरून पळून जात असताना खाली पडला आणि तिथून देखील पळून गेला. पण आम्ही त्याचा पाठलाग करून आमच्या टीमने त्यांना आम्ही स्वतः त्याला पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं आणि या इथे पोलीस स्टेशनला त्याला आणण्यात आलेलं आहे. तत्पूर्वीच त्याच रात्री सदर पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला होता. सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीस अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी विनोद भालेराव हे जी रुद्राक्षाची माळ होती ती त्यांनी त्याच्या अंगझडतीमध्ये जप्त केलेली आहे. बाकीचा तपास चालू आहे. त्याची पोलीस कोठडी 12 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. यावर काही गुन्हे दाखल आहे का किंवा याला आपण किती तासामध्ये अटक केली? सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्हा घडल्यानंतर आम्ही त्याला सुमारे 5 ते 6 तासात त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर त्याला अटक केलेली आहे. त्याच्यावरती गुन्हे दाखल आहे का?
नाही, याचा गुन्हे अभिलेख तपासले असता आतापर्यंत त्याच्यावर कुठल्याही गुन्हे नोंद असल्याची प्राथमिक माहिती आतापर्यंत उपलब्ध झालेली नाहीये. आणि बाकीचं आम्ही तपशीलवार माहिती घेऊन त्या प्रकारे आम्ही कारवाई करू. तसेच आम्ही या ठिकाणी पुंडलिकनगर परिसरातील सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो की आपल्या आजूबाजूला आपल्या घरात एकटे कोणी ज्येष्ठ नागरिक किंवा वयस्कर महिला पुरुष एकटे राहत असतील तर त्याबाबत त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनला माहिती दिली असता आम्ही त्यांना गरजेनुसार आम्ही मदत करू शकतो. तसेच त्यांच्या आणीबाणीच्या प्रसंगावेळी किंवा त्यांच्या अडचणीच्या वेळेस आम्ही देखील त्यांच्या कामी येऊ शकतो. तसेच या ठिकाणी आम्ही आवाहन करतो की तात्काळ जर तुम्हाला लगेच मदत पाहिजे असेल तर जे 112 डायल 112 नावाचा एक नंबर आहे 112, या नंबरवर तुम्ही मोबाईलवर डायल केला असता तात्काळ 5 ते 6 मिनिटात तुम्हाला मदतीसाठी आमचे पोलीसची व्हॅन तिथे येईल.